शंकराने कैलासाचा, इंद्राने मेरूचा, विष्णूने सागराचा, तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचा आश्रय घेतला. रायगड हा दुर्ग 350 वर्षांपूर्वी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये या दुर्गांना किंवा या गड किल्ल्यांना अनन्य असं महत्व होतं, याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यातच राज्याचे महत्वाचे अंग म्हणजे दुर्ग. या अंगाचे महत्व विशद करताना शुकनीतीमध्ये म्हटल्याप्रमाणे एका दुर्गाच्या आश्रयाने एक मनुष्य 100 लोकांशी लढू शकतो, तर 100 माणसे 10 सशस्त्र लोकांशी झुंज देऊ शकतात. म्हणून राजाने दुर्गांचा आश्रय घ्यावा. स्वराज्य साधण्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना या दुर्गांचा खूप उपयोग करून घेता आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन चरित्रलेखक कवींद्र परमानंद यांनी विख्यात मुत्सद्दी सोनोपंत डबीर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रारंभी दुर्गांबद्दल केलेले काही महत्वाचे उपदेश दिलेले आहेत, ते पाहण्यासारखे आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात की महाराज पहा, तुमच्या देशास लागूनच असलेले आदिलशाह व दिल्लीचा बादशाह हे बलाढ्य मुसलमान रात्रंदिवस द्रोह करीत आहेत. हे दोघे शत्रू दोन्हीकडून ज्या तुमच्यावर युद्ध झाले आहे त्या तुमचे येथे राहणे हे सांप्रत खरोखर योग्य नाही. म्हणून महाराज अत्यंत दुर्गम अशा स्थानी राहून जग जिंकण्याचा यत्न करा. तुम्हा शिवाजी महाराजांना काय अजिंक्य आहे? शंकराने कैलासाचा, इंद्राने मेरूचा आणि विष्णूने समुद्राचा आश्रय गेला. दुर्गांना केवळ दुर्गा म्हणूनच लोक दुर्गम मानित नाहीत, तर त्यांचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय. प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो. तुमचे जे दुर्ग आहे ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होते तसे ताबडतोब करा. अनन्य महत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडदुर्गांना होतं.